एक शेवटचा जो प्रश्न जो राहील त्याच्यामध्ये नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. राज्यभरात पावसाने आता सध्या चांगला जोर धरलाय आणि सगळीकडे हिरवाई आपलं मन आकर्षून घेतोय आणि त्या बरोबरीने एक अतिशय सकारात्मक गोष्ट घडते आहे ती म्हणजे राज्यामधली धरणं शेततळं अगदी दुथडी भरून वाहत आहेत आणि हीच ती वेळ आहे, हाच तो कालावधी आहे ज्यावेळी हिरवाई नटवायला सजवायला आणि हिरवाईमध्ये भर घालायला आपल्याला वेळ मिळतोय. अर्थात वृक्ष लागवडीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी हा अतिशय सुयोग्य कालावधी आहे. बोलूया त्याच विषयी आजच्या भागात. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे वृक्षरोपणाद्वारे पर्यावरणाचं संवर्धन. आणि या अतिशय महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी दोन तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. मुरलीधर बेलखोडे आणि डॉक्टर शोभा बेलखोडे. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याकडे बेलखोडे दाम्पत्य आलेलं आहे. त्यांची एक वेगळी ओळख आहे ती म्हणजे असं की व्यावसायिक क्षेत्रामध्ये वेगळं काम करत असताना सुद्धा या दोघांनी मिळून एक संस्था काढलेली आहे. त्याचं नाव आहे निसर्ग सेवा समिती. मुरलीधर बेलखोडे हे स्वतः बँक अधिकारी आहेत आणि बँकेतली नोकरी सांभाळून वृक्षरोपण वृक्ष संवर्धन आणि जनजागृतीच्या माध्यमातून वृक्षाचं महत्त्व पर्यावरणाचं महत्त्व पोहोचवता यावं यासाठी त्यांनी संस्था काढलेली. त्या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष या नात्याने ते काम करतात. ती संस्था आहे निसर्ग सेवा समिती. याचबरोबरीने डॉक्टर शोभा बेलखोडे आपल्या बरोबर आहेत. त्यांच्या पत्नी त्या स्वतः त्यांनी PhD प्राप्त आहेत. त्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्र शासनाच्या लोकप्रिय शिक्षिका त्याचबरोबर आदर्श शिक्षिका म्हणूनही त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांबरोबर असताना पर्यावरणाचं महत्त्व त्यांच्यापाशी कसं पोहोचता येईल या दृष्टिकोनातनं प्रगल्भ आणि विचाराला चालना देईल असे विविध उपक्रम मॅडम राबवत असतात. निसर्ग सेवा समितीच्या उपाध्यक्ष या नात्याने त्या काम करत आहेत आणि या दोघांनी मिळून जनजागृतीचं एक मोठं कार्य वर्ध्यामध्ये केलेलं आहे. काय आहे हे नेमकं कार्य आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये वृक्षरोपण कशा पद्धतीने होऊ शकतं, निसर्ग संवर्धनाचं कार्य सहजरित्या कसं साध्य होऊ शकतं या सगळ्याविषयी आजच्या भागात. दूरध्वनी क्रमांक चटकन सांगते, टिपून घ्या. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुमच्या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करते. पर्यावरणासाठी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे कार्य आपलं सुरू आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जनजागृतीसाठी वेगळे प्रयत्न आपण करत असता. पण मुळात निसर्ग सेवा समिती ही नेमकी काय आहे सर? निसर्ग सेवा समितीचं सर्वात महत्त्वाचं काम आहे वृक्षारोपण आणि त्याचं संवर्धन. आम्ही समितीचं काम सुरुवात केलं एक घर एक वृक्ष पासून सुरुवात केलं आहे. ज्या ठिकाणी आम्ही राहतो आणि मी घर बांधलंय, आपण घर बांधताना जे काही नैसर्गिक संसाधन आहे ते आपण मोठ्या प्रमाणामध्ये वापरतोय. घर पण आवश्यक आहे, पण सोबतच पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष पण तेवढेच महत्त्वाची आहेत. आणि हीच भूमिका घेऊन आम्ही गृहप्रवेश वृक्ष ज्या दिवशी आपण घरामध्ये प्रवेश करतोय, वास्तुशांती आणि हे सर्व आपण जे काही परंपरा आपण ठेवावी, पण त्या दिवशी आपण एक वृक्ष लावून आपण गृहप्रवेश करावं हे
25 वर्षाच्या आधी आमच्या लक्षात आलं म्हणजे एक परंपरा म्हणून आपण त्याला मुळाशी घेतलाय आणि तिथून वृक्षारोपणाला आम्ही सुरुवात केली आहे. तोच बसा म्हणजे नंतर ज्यांनी कोणी घर नवीन बांधलं आम्ही एक काही मंडळी सोबत एकत्र आलोत आणि त्यांना कन्व्हिन्स करायचं की बाबा तुम्ही एक गृहप्रवेश करत असताना वृक्षारोपण आपण केलं पाहिजेत अशा पद्धतीचा सर्वांना प्रतिसाद मिळत गेला आणि एक घर एक वृक्ष ही संकल्पना लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रुजली. वृक्ष केवळ लावणंच महत्वाचं नाही, पण आमची अशी जी टीम होती आमच्यासोबत जे काही सर्व कार्यकर्ते होती तर प्रत्येक रविवारला त्यांच्या घरी जाऊन ते झाड बरोबर वाढलं की नाही वाढलं, त्याला तो घरमालक पाणी देतो की देत नाही हे सर्व लक्ष करायचं, दुरून ऑब्झर्व्ह करायचं. कारण त्यांनी आपल्या घरासमोर झाड लावलं पण संरक्षणाची जबाबदारी जर तो स्वीकारत नसेल तर त्याच पद्धतीने ते काम आम्ही सातत्याने 3-4 वर्षापर्यंत चालवलंय. सर्वांचा विश्वास आमच्या सर्व कार्यकर्त्यांकडे मिळाला. जाणे, खड्डा खोदून देणे, सब्बल घेऊन गवत सुद्धा काढणे अशा पद्धतीची सुरुवात झाल्यामुळे झाडाची वाढ होत गेली आणि हा आमचा एक सुरुवातीचा प्रयोग वर्धेमध्ये फार यशस्वी राहिला. त्याच कळीमध्ये पुढे की एक घर एक वृक्ष वाढदिवस वृक्ष आपण आपल्या मुलाचा वाढदिवस हा वृक्षारोपणानेच करायला पाहिजे अशा पद्धतीचे ती एक चळवळ आम्ही हाती घेतली त्याच्या पलीकडे आणि त्याला सुद्धा फार चांगला प्रतिसाद मिळाला आहे. म्हणून ह्या दोन्ही संकल्पनेमधनं शाळांमध्ये महाविद्यालयामध्ये पण एक आम्ही गृहीत धरले की आपण स्वतःपासून सुरुवात केलं पाहिजे. आमच्या जे काही संघटनेमध्ये जे काही कार्यकर्ते होते यांनी ठरवलं की आपला एक वाढदिवस आपल्या आयुष्यातला एक वाढदिवस तो वृक्षारोपणाने करायचा आणि पुढचे येणारे जे वाढदिवस आपले आपण त्या वृक्षासोबतच साजरे करायचे जेणेकरून त्याला एक मित्र मिळेल आणि वृक्ष संवर्धनाचं काम ते पुढे जाईल. आणि ही सुद्धा संकल्पना सर्वांना आवडली की दुसऱ्या वर्षी वृक्ष लावायचं नाही, वाढदिवस साजरा करायचा, पण जे आपण पहिल्या वाढदिवसाला लावलेलं वृक्ष आहे त्याचं संगोपन करत असताना आपण 5 वर्षापर्यंत त्या वृक्षाकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. ह्या संकल्पनेमधून त्यालाही फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे. तर हे करत असताना त्याला आम्ही वृक्ष संवर्धन करण्याकरता ट्री गार्ड ज्याला आपण म्हणतो तर ज्यांचा वाढदिवस असेल एक त्या ट्री गार्डवर म्हणजे वृक्ष संरक्षण कठडा जो म्हणतो त्याच्यावर त्याचं नाव लिहायचं. अच्छा. त्या मुलाचं नाव असेल तर मुलाचं नाव वाढदिवस वृक्ष आणि शुभेच्छक म्हणून आई वडिलांचं नाव खाली लिहायचं. आणि ते नाव असल्यामुळे प्रत्येकांना असं वाटायचं आणि आज आमच्याकडे वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास 50,000च्या वर वृक्ष संरक्षक कुठल्याही तुम्ही रस्त्याने जर गेला असाल तर वाढदिवस वृक्ष, स्मृती वृक्ष, गृहप्रवेश वृक्ष यासारख्या ज्या काही संकल्पना लोकांमध्ये रुजल्या आहेत त्या फार मोठ्या प्रमाणामध्ये या चळवळीला हातभार मिळतो आहे. बरोबर आहे. मॅडम, विद्यार्थ्यांच्या बरोबर तुम्ही असता, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वृक्षाप्रती पर्यावरणासंबंधी प्रेम वृद्धिंगत व्हावं, आपुलकी वाटावी यासाठी नेमकं तुम्ही काय करता? निसर्ग सेवा समिती सोबत कार्य करत असताना मला असं लक्षात आलं की मोठ्या लोकांना सांगण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या मध्ये जर ही भावना वृक्षारोपणाची भावना रुजवली तर ते अधिक चांगलं होईल. आणि म्हणून इको क्लबच्या माध्यमातून शाळांमध्ये इको क्लब आहेत तर त्याची समन्वयक म्हणून मी वर्धा जिल्ह्याचा समन्वयक म्हणून कार्य करते आहे आणि वृक्ष लागवडीमध्ये शाळेचा खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. विद्यार्थी एक वृक्षदूत होऊ शकतो, तो पर्यावरणाचा रक्षणाचा संदेश घराघरात पोहोचू शकतो आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपणाची भावना निर्माण करणं जास्त महत्वाचं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी असं म्हटलेलं आहे, छोटे उगे जो वृक्ष है, छोटे उगे जो वृक्ष है, लेते हैं बाक लचीले है, बड़े हुए तब तोड़ना और मोड़ना मुश्किल है. वैसे ही छात्रवृत्ति पर संस्कार होते ठीक है, हो ख्याल उनके चालकों का शिक्षकों का अधिक है. झाड लावल्यानंतर ते जर एकदाचं मोठं झालं तर त्याला आपण वाकू शकत नाही, ते तुटतं. तर लहान असताना आपण त्याला वाटेल तसा आकार देऊ शकतो. इकडे तिकडे फांद्या जर गेल्या तर त्याला कापून त्याचं डेरेदार असं वृक्षामध्ये रूपांतर करू शकतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये ही संकल्पना रुजवणं अतिशय आवश्यक आहे. कारण विद्यार्थी आईपेक्षा बाईवर जास्त विश्वास ठेवतात. ते घरी सांगतात की माझ्या टीचरनी असं सांगितलं आणि ते अगदी म्हणजे 100% विश्वास टीचरवर ठेवतात आणि म्हणून जसं सांगितलं तसं ते
करतात. बरोबर आहे. आणि अंमलात आणतात, मुळात जे सांगितलेल्या सूचनांचं पालन करतात, जास्त सजगतेने, लहान मंडळीही मोठ्यांपेक्षा जास्त सक्षमतेने ऐकतात. जेव्हा आपण असं म्हणतो ना सर की वृक्ष लावायचे आहेत, हा तुम्ही उपक्रमांविषयी मी तुमच्याकडे टप्प्याटप्प्याने येईनच की वाढदिवसाचं काय किंवा वेगवेगळ्या सोहळ्यांचं काय, पण एक झाड लावल्यानंतर त्या झाडाची पुढे काळजी घेणं ही मोठी जबाबदारी आहे. झाड लावणं सोपं आहे, पण त्याची काळजी घेणं हे तितकंच महत्त्वपूर्ण काम आहे. हे कसं केलं जाऊ शकतं? वृक्ष मी आधीच सांगितलं की जसं आपण वाढदिवस वृक्ष म्हटल्यानंतर त्या वृक्षाचे पुढचे येणारे वाढदिवस आपण संरक्षण म्हणूनच सांभाळायचे आहेत. अच्छा. आणि आम्ही जे काही वर्धा शहरामध्ये जवळपास वर्ध्यापासून तर 10 किलोमीटर 15 किलोमीटरपर्यंत झाडं लावलेली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा पण लावलेली आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारला की संरक्षण हे जास्त महत्वाचं आहे. सर, कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय, तो आधी घेते आणि मग या मुद्द्याकडे पुन्हा विस्तृतपणे वळते. भारत वावड आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार. वृक्षपणाद्वारे पर्यावरणाचे संरक्षण हा आज सखी चॅनलमध्ये अतिशय चांगला विषय घेतलेला आहे, त्यामुळे आभार आहे. धन्यवाद. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये झाडांना आवश्यक अशी जमीन, पाणी, हवामान ही नैसर्गिक दिशा प्राप्त होत असतात आणि तिथे जे झाडांची लागवड करणे अतिशय सोपे जाते आणि निसर्गाने ती दिल्यामुळे तिची वाढ पण चांगली होत असते, त्याचा परिणाम निश्चितपणे समतोलपणा येत असतो. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मुंबईसारख्या शहरी भागामध्ये मोठे टावर्स असतात, बिल्डिंग असतात, इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहते, इंडस्ट्रीज राहते आणि अशा ठिकाणी निश्चितपणे जमिनीचा कस कमी असतो आणि पाण्याची उपलब्धता कमी असते. तर निश्चितपणे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणं हे शहरामध्ये सुद्धा आवश्यक असते. तर ह्या कशा प्रकारे आपण ही झाडाची लागवड शहरी भागामध्ये करू शकतो यावर आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. नक्कीच नेमका मुद्दा आलेला आहे तुमच्याकडून, प्रश्नाला उत्तर मिळेलच. पर्यावरण संवर्धनाचा एक आगळा वेगळा मार्ग म्हणजे वृक्ष लागवड. या दृष्टिकोनातनं मार्गदर्शन करण्यासाठी पर्यावरण पुरस्कार प्राप्त दाम्पत्य आज आपल्या सखे सह्याद्रीमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे. मुरलीधर बेलखोडे आणि डॉक्टर शोभा बेलखोडे, त्यांच्याकडून आपण आज मार्गदर्शन करून घेत आहोत. सर, एक फोन आलाय पुढचा, तो आधी घेऊया. शिवानंद आपल्याशी बोलतायत कर्नाटकातून. नमस्कार शिवानंदजी. हा, नमस्कार मॅडम. बोला. हा साहेब, नमस्कार. मी निप्पाणहून शिवानंद वसवे बोलतो मी. हो शिवानंदजी, बोला. माझा प्रश्न असा आहे की आम्ही शेती म्हणजे महाराष्ट्रात शेती आहे, आमची रान आहे आणि त्या ठिकाणी त्याची पाण्याची कमतरता आहे. म्हणून आम्ही काय केलेलं आहे की झाडं आणलेले भरपूर सरकारकडून आणलेले आहे ते, मग ते लावलेलं आहे की नाही. आता सध्या पावसाळा आहे म्हणून लावलंय, पण उन्हाळ्यामध्ये त्याला पाण्याची कमतरता होते. मग त्यावेळी युरिया, खत, लागवड वगैरे असे हे जे असतात की नाही त्याला मी घालावं लागतं काय, म्हणजे त्याच्यामुळे ते पाणी नसल्यामुळे झाडं करप करताय, म्हणजे खराब होऊ शकतात काय, असं माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या बघा. बरं, धन्यवाद. नेमका मुद्दा आहे. सर, सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं देऊया, पण तत्पूर्वी सगळ्यात आधी शिवानंदजींच्या मुद्द्याकडे येऊया की जिथं पाण्याची मुबलक उपलब्धता नाही अशा वेळी काय? पर्यावरण संरक्षणासाठी आपण जसा विषयच आहे की वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड. आणि मोस्टली जर आपण बघितलं की कडूनियम आहे की आपल्या भागामध्ये जी काही झाडं मोठ्या प्रमाणात वाढतं आहे त्याला फार काही पाण्याची आवश्यकता पडत नाही. बरं. जंगलामध्ये जी झाडं आहे, कारण काय जंगल रक्षण करणं म्हणजे पर्यावरण संवर्धनामध्ये त्या वृक्षांचा फार महत्वाचा रोल आहे. अच्छा. शेती उत्पादनाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर पाणी हे अधिक लागतं आहे, पण फळझाडं आहेत, ऑक्सिजन देणारी जी काही मोठी झाडं आहेत, कार्बन डायऑक्साईड शोषण करणारी जी झाडं आहेत याला मुळात फार कमी पाणी लागतं आहे. बरं. आणि जर मातीची पोत जर म्हटलं, खत वगैरे लागतं, त्याची जर उपलब्धता असली सहज तर आपण त्याला द्यावी. अदरवाईज आता आम्ही 25 वर्षापासून वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड करतोय, तर आम्ही खत कधीही वापरलेलं नाही. खत वापरलेलं नाही कधीच नाही, कुठलेच याला. जी काळी माती आहे किंवा जी जमीन आहे ज्या पद्धतीने थोडीफार काळी माती आपण तिथे वापरलेली आहे आणि मुळात खत कुठेही वापरलेलं नाही. दुसरं, पाण्याची जी व्यवस्था आम्ही इव्हन मे मध्ये, एप्रिल मे मध्ये जिथे 45-47 पर्यंत टेम्परेचर जातं अशा ठिकाणी 1 लिटरच्या वर आम्ही पाणी त्या झाडांना दिलेलं नाही. ज्या प्रजातीचं आहे अशा निवड केल्या, म्हणजे कडुनिम आहे, अमलताश आहे, प्लॅन्टाफॉर्म आहेत, शिसू आहेत, आणि रस्त्याच्या दुतर्फा किंवा शहरामध्ये जे लावले की जेणेकरून सौंदर्य पण वाढेल रस्त्याचं किंवा त्या नगरीचं. म्हणजे शहराचा जो मगाशी मुद्दा होता की शहरामध्ये आपण कसं हे करायचं, तर मला वाटतं हा प्रश्न काही निर्माण होत नाहीये. खूपच कमी पाण्यामध्ये हे झाडं सहजतेने वाढत असतात.
आपण जंगली भागाचा जर विचार केला तिथे कोणी पाणी टाकायला जात नाही, पण आम्ही झाडांची निवडच अशी करतोय की जेणेकरून कमीत कमी पाण्यामध्ये आणि त्याला खत देण्याची कुठलीही गरज नाही आणि कमी खर्चामध्ये हे सर्व झालं पाहिजे. कारण हे व्यक्तिगत चळवळ निर्माण व्हायला पाहिजे. जर आपण व्यक्तिगत चळवळ म्हटलं नाही, जर खर्च येत असेल तर लोक पुढाकार घेणार नाहीत आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची खताची याला आवश्यकता नाही. बरोबर आहे. आता ह्या मुद्द्याच्या ओघानेच थोडंसं विचारते ते म्हणजे अशी कोणती झाडं आहेत की ज्याला पाणी कमी लागतं? तुम्ही आता उल्लेख केलेलाच आहे, पण तो वर्गवारी प्रेक्षकांसमोर पोहोचू दे. कडुनिम, वड आहे, पिपळ आहेत, अमलताश आहेत, गुलमोहर आहेत, प्लॅन्टाफॉर्म आहेत, सिसू आहे, आवळा आहे, बेल आहेत. या झाडांना आणि मुळात जर आपण बघितलं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वड, पिंपळ, आवळा, बेल आणि उमर हे 5 जी झाडं ज्याला आपण पंचवटी म्हणतोय, सर्वात जास्त जे पर्यावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड शोषण करणारी आणि ऑक्सिजन जे प्राणवायू हवेमध्ये मुबलक प्रमाणात देण्याची मानवाला ज्याची गरज आहे हे 5 झाडं. आणि आयुर्वेदिक शास्त्रामध्ये पण महत्वाचं आहे. बेल म्हटलं, आवळा म्हटलं, वड आहे आणि आपण पूजा पण करतोय. वडाची पूजा करतोय, पिंपळाची पूजा करतोय, आवळ्याची पूजा करतोय. पूजा करणं म्हणजे त्याचं संवर्धन करण्याचं एक आपल्या संस्कृती आहे. कारण जोपर्यंत आपण पूजनीय जे आहे तिथे आपण त्याचं जोपासना करतो, जतन करतो आहे. आणि या सर्व झाडांना फार कमी पाणी लागतं. उमराचं जर झाड म्हटलं तर इस्रायलचं उदाहरण आपल्या सर्वांच्या पुढे आहे. त्या ठिकाणी रोडच्या दुतर्फा जवळपास 10-10 किलोमीटरपर्यंत उमराची झाड लावलेली आहेत. उमरामध्ये एक वैशिष्ट्य आहे की जमिनीमध्ये जितकं खोल पाणी असेल ते वर आणण्याचं काम ते करतायत. आपण म्हणतो की इस्रायलकडे खूप पाणी कमी पडत असताना जे तंत्रज्ञान तर खूप पुढे गेलेलं आहे, पण वृक्षाचं जे तंत्रज्ञान आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून उमराचं जे झाड आहे पाणी वर आणण्याचं आणि पाणी साठवून ठेवण्याचं काम सर्वात महत्वाचं काम ते झाड करत आहेत. आपण लावत असताना जैवविविधतेचं संतुलन राखलं गेलं पाहिजे आणि म्हणून वड, पिंपळ, आवळा आणि उमर आणि कडुनिम हे सर्वात महत्वाचे आणि पर्यावरणाचं संरक्षण करणारे, संतुलित ठेवणारे आणि माणूस जगला पाहिजे याच्याकरता आपलं संपूर्ण आयुष्य देणारे असे ते वृक्ष आहेत. मुळात आपण खूप कमी आणि सहज वाढणारी झाडं लावतो. या झाडाकडे मात्र लक्ष दिलं तर सर्व कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये साध्य करता येईल उद्दिष्ट. पुढचा फोन आहे. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार पल्लवीजी. खरं तर मी सखी सह्याद्रीला धन्यवाद देतो. आपला नोकरी व्यवसाय सांभाळून निसर्ग सेवा समिती सारखी संस्था स्थापन करून त्याचं काम करणं ही सोपी गोष्ट नाही. आणि एक आदर्श दाम्पत्य आज तुम्ही आमंत्रित केलंय. या दोन्ही मान्यवरांना माझा मनपूर्वक नमस्कार. मॅडम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वृक्षारोपणामध्ये आणि संवर्धनामध्ये कशा करावा. आणि सर, मला तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही अनेक वर्षांपासून वृक्षारोपण आणि संवर्धन करत आहात, याबद्दल खरंच अभिमान वाटतो. पण कामाचं समाधान लाभलेलं एखादा अविस्मरणीय आठवण मला तुमच्याकडून ऐकायची सर. धन्यवाद. धन्यवाद. कामाचं समाधान लाभलेली गोष्ट काय आहे सर? 15 वर्षाच्या पूर्वी एक टेकडी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी आमच्या ह्या कामाचं हे बघून एक टेकडी आम्हाला दिली. 2.5 एकर टेकडी आहेत, ज्या ठिकाणी आपण सर्व व्यवस्था म्हणजे अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं, म्हणजे अगदी हार्ड स्टार्टर ज्या ठिकाणी आपण म्हणतो आहे ते आमच्याकरता आव्हानच होतं, पण आम्ही ते स्वीकारलं. सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही त्या टेकडीवर सखल भाग असल्यामुळे जलसंधारणाचं काम केलं, ज्याला सीसीटी म्हणतो, कंटूर म्हणतो. संपूर्ण त्या टेकडीवरचं पाणी आम्ही अडवलं. म्हणजे ही 2000 मध्ये आम्हाला ती टेकडी शासनाद्वारे दिली आणि त्या ठिकाणी 1000 वृक्षाची लागवड केली आहे. 20 प्रकारची वेगळे, मी आता तुम्हाला जे काही स्पेसीस सांगितले आहेत त्या ठिकाणी 20 प्रकारचे झाडं लावलीत. आज अत्यंत महत्वाचा समाधान, अत्यंत चांगला प्रश्न विचारला आहे की संवर्धनाचा जो प्रश्न आहे तो शहराला लागलेली एक टेकडी आहे, 17 वर्ष झालेली आहेत. दरवर्षी आम्ही त्याचा वर्धापन दिवस साजरा करतो आहे. टेकडीचा वर्धापन दिवस, टेकडीवर लावलेल्या 1000 झाडांचा मागच्या वर्षी 17वा वृक्ष वर्धापन दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. आणि एक आम्हाला फार मोठं समाधान वाटतं. त्याच्यामध्ये एक दिवस आम्ही ठरवलेला म्हणजे 17 ऑगस्ट हा दिवस. त्या ठिकाणी शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी येतात.
श्रमदानाने संपूर्ण परिसर स्वच्छ केला जातो. अच्छा. आणि विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना कडुनिंबाचं झाड काय आहे, अमलताचं काय आहे, बेहाड्याचं झाड काय आहे, रिठा काय आहे, हे झाडांची माहिती नाही. पण त्या ठिकाणी आम्ही 20 प्रकारची काही जी झाडं लावलेली वेगवेगळ्या प्रजाती जी आहेत त्या प्रजातीविषयी त्या विद्यार्थ्यांना माहिती होतं. आणि मी हे 17 वर्षापासून अनुभवतोय. एखादी कॉलेजचा विद्यार्थी आला, MSWचे विद्यार्थी येतात आणि त्यांना विचारतो की हे झाड कशाचं आहे. म्हणजे पळसाचं झाड जे काही उन्हाळ्यामध्ये अगदी म्हणजे लाल रंगाची जी फुलं येतात, अमलताश संपूर्ण पानं झडतात आणि पिवळे असे वेली असतात आणि पाहत राहावं असे सुंदर फुलं येतात त्याला. अशा प्रकारचे जे काही वृक्ष आहेत याविषयी विद्यार्थ्यांमध्ये कमी जागृती आहे. आता आपण बघतोय सर्व कल वेगळा लागला, पण हा जो मुद्दा आहे आम्हाला सर्वांना आनंद देणार आहे. आजही त्याचं संवर्धन आम्ही करतो आहे आणि निसर्ग सेवा समितीचा आणि सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे. बरोबर आहे. पुढचा फोन आहे, जरा फोनचा ओघ प्रचंड आहे, त्यामुळे अनेक मुद्दे बाजूला ठेवून मला आधी फोनला प्राधान्य द्यावं लागतंय. वीसा महाजन आपल्याशी बोलतायत. नमस्कार. थँक्यू. बोला. हॅलो, मी डॉक्टर विसा महाजन बोलतोय तासगाव. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की हे वृक्षारोपण ज्यावेळी पावसाळा येतो ना, तसं वटसावित्रीची पौर्णिमा आल्यावर कसं आम्ही वडाला जाऊन हे करतो, तसं एक कर्मकांड झालेलं आहे. झाडं हजारो सरकारने घोषित केली, इतकी कोटी झाडे लावलं, तितके कोटी झाडे लावली, पण त्यानंतर त्या कुठलं झाड कुठल्या पर्यावरणामध्ये लावलं पाहिजे याचा काही विचार न करता आपलं सरसकट झाडं येतात ते लावतात. या हवामानाला कुठलं झाड सूट होईल, या हवामानाला कुठलं होईल याचा विचार करून आणि जास्तीत जास्त या झाडं लावण्यामुळे पर्यावरण कसं होईल, ऑक्सिजन कसा जास्त मिळेल, किंवा एखादी वसाहत नवीन करत असताना एक असा कंपल्सरी कायदा करावा असं मला वाटतं की तिथे आजूबाजूला झाडं लावणं हे कंपल्सरी करूनच मगच ती परवानगी शहर विकत करा. आता मुंबईमध्ये बघा, जवळजवळ पूर्वी मुंबई जुनी मुंबईमध्ये झाडात मुंबई घरं होती. आता घरातली झाडं संपलीच, मुंबईची झाडं संपतच आली. जी होती ती सुद्धा तोडायला लागली. यासाठी एक कायदा व्हावा असं मला वाटतं आणि कुठलं झाड कुठं लावावं, कुठल्या हवामानाला जावं याचंही मार्गदर्शन झालं पाहिजे. तीच झाडं लावली गेली पाहिजेत. धन्यवाद महाजन सर, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. मॅडम, हरित सेना तुम्ही उभी केलेली आहे आणि ह्या हरित सेनेच्या माध्यमातून नवी पिढी, विद्यार्थी आणि त्या पर्यायाने सगळी घरामधली मंडळी या सगळ्यांना तुम्ही सहभागी करून घेता. ते नेमकं कसं घडतं? तर शनिवारी मी क्लास घ्यायची विद्यार्थ्यांचा हरित सेनेचा. कधी पालकांकडनं असं आलं की तुम्ही अभ्यासापेक्षा पोरांना या वृक्षारोपणामध्ये जास्त सहभागी करून घेता. तर मग मी त्यांना मुलांना समजावून सांगितलं की हे वृक्ष म्हणजे आपल्या या पृथ्वीचे हात आहेत. एका कवीने असं म्हटले आहे की वृक्ष मेरे हाथ है, मत काटो इन्हें फैलाकर मैं बादलों से पानी मांगती रही सदियों से तुम्हारे लिए, और तुम हो जो मेरे हाथ काट रहे हो. मुझे नहीं चाहिए ग्रीष्म में छांव, शीत में ओढ़ना और बारिश में छाता. मेरा तो सब कुछ तेरे लिए है. जिस दिन कट जाएंगे मेरे सारे हाथ, उस दिन ना तो तुझे पानी मिलेगा और ना अनाज. तब मैं तुझे तड़पते हुए नहीं देख पाऊंगी, क्योंकि तू मेरा पुत्र है और मैं तेरी माता हूँ. तो इस प्रकार से बच्चों को मैंने समझाया कि जैसे माँ ने हमें जन्म दिया है आणि त्या पद्धतीने पुढे, लेकिन हमारा पालन पोषण जो है तो वो तो धरती माता करती है. पाणी पिणे म्हणजे पृथ्वी आपल्याला पाणी देते, धान्य देते, त्याच्यापासून आपण आपला उदरनिर्वाह करतो. हे जर पृथ्वीने दिलं नाही तर आपण कसं जीवन जगू. आणि ते विद्यार्थ्याच्या इतकं म्हणजे मनात रुजलं. एक विद्यार्थी तर एक दिवस आला, खूप हमसून रडायला लागला आणि म्हणाला, मॅडम माझ्या हाताने एक रोप म्हणजे सायकल चालवत असताना त्याच्यावरून माझी सायकल गेली, मला प्रायश्चित्त करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने वृक्षारोपणाविषयी जी भावना आहे ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रुजते आहे. म्हणजे आपण सांगितल्यापेक्षा आपण एवढंसं सांगतो आणि विद्यार्थी एवढं मोठं करतात. म्हणजे इतकी चांगली भावना विद्यार्थ्यांमध्ये वृक्षाविषयी आहे आणि यासाठी शिक्षकांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग असणं आवश्यक आहे. आपण कसं सांगतो, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने समजून सांगतो हे जास्ती महत्वाचं आहे. आणि शिक्षक यामध्ये जेवढी भूमिका वठवेल तेवढे विद्यार्थी यामध्ये आपला नोंदवतील अशी माझी म्हणजे शिक्षकांना माझी अशी विनंती आहे की आपण मनापासून हे कार्य करावं. बरोबर. कारण वर्धा जिल्ह्यामध्ये 250 इको क्लब आहेत आणि त्याचे समन्वयक शिक्षक आहेत आणि एका क्लबमध्ये 50-50 विद्यार्थी आहे. या 50 विद्यार्थ्यांनी एक वृक्ष जरी लावला तरी खूप मोठं वृक्ष
म्हणजे एका विद्यार्थ्याने एक वृक्षाचं संगोपन केलं, त्याचं वृक्षारोपण केलं, तर अतिशय मोठ्या प्रमाणात वृक्ष आपल्या पृथ्वीवर आपल्याला नांदू शकतात. बरोबर लागू आहे. शकतील. मॅडम, तुम्ही या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना काय सांगता? एक झाड हे आपल्याला काय देतं, आणि तो संदेश विद्यार्थ्यांना काय सांगता? पर्यायाने आम्हाला सगळ्यांपाशी पण तो संदेश येईल. तर वृक्ष आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय देतं, खूप काही देतं. 2100 रुपयाचा ऑक्सिजन दर दिवशी आपल्याला लागतो. म्हणजे एका मिनिटाला अर्धा लिटर ऑक्सिजन आपण घेत असतो. अच्छा. आणि त्याची किंमत जर आपण लावली तर 80 वर्ष जर माणूस जगला तर 29,000 रुपये या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी घेतल्यासारखे होते. आणि त्यामध्ये 6,13,20,000 रुपयाचा प्राणवायू या 80 वर्षापर्यंत हे झाड आपल्याला देतं. बरं. आपण 6 कोटी जर खर्च नाही केले तरी चालेल, 13 कोटी खर्च नाही केले तरी चालेल, 20 कोटी खर्च नाही केले तरी चालेल, पण 20 रुपयाचं एक झाड मात्र आपण सहज दारापुढे राहू शकतो. आणि फक्त वनक्षेत्रच विकसित झालं पाहिजे असं नाही, तर जिथे जिथे जागा आहे ती जागा सगळं झाडांनी व्यापावी, त्या ठिकाणी झाडं लावावे असा माझा विद्यार्थ्यांना संदेश आहे, कळकळीचं आवाहन आहे. कळकळीचं आव्हान आहे. सर, मॅडम जेव्हा म्हणतायत झाडं लावायला हवी, विद्यार्थ्यांपाशी हा संदेश, आणि मगाशी आपल्याला प्रश्नही होता भारत वावळ यांचा की झाडं लावायला पाहिजेत हे सगळ्यांना पटतं, पण ग्रामीण आणि शहरी भागामध्ये एक मोठा फरक आहे, ते म्हणजे जागेची उपलब्धता. त्या बाबतीमध्ये गणित कसं बांधावं? शहराचा चांगला मुद्दा विचारलेला आहे. वर्धेमध्ये हा आम्ही प्रयोग केलेला आहे. वर्धा नगर परिषदमध्ये जेवढे काही ओपन स्पेस आहेत त्या ठिकाणी सर्व निधीमधून त्याला पूर्ण फेन्सिंग झालेलं आहे, कुंपण पण झालंय, म्हणजे संरक्षणाचा प्रश्न संपलेला आहे. तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड होऊ शकतं. प्रश्न येतो की मुलांनी खेळावं कुठे किंवा जागा कमी पडतं, पण जी काही संरक्षक भिंत आहे त्याच्या बाजूला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लावता येतं. आणि गेल्या 15-20 वर्षापासून आम्ही नगर परिषदेच्या सोबत हे काम करतो आहे आणि चांगले रिझल्ट मिळत आहेत. दुसरा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी विचारलात की याला कुठेतरी भीती पाहिजे, हे खरं आहे, पण नवीन कायदा करण्याची गरज नाही आहे. 1979चा ट्री ऑथॉरिटी हा कायदा पण आहे, ट्री ऑथॉरिटी, आणि हे प्रत्येक नगर परिषदमध्ये, जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राचाच कायदा आहे तो, पण लोक त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण वर्धेला आम्ही ते करून घेतलेलं आहे. कुठल्याही रस्त्याचं बांधकाम जर होत असेल तर ट्री ऑथॉरिटी माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी असतं. मी पण त्याचा एक मेंबर आहे, एक पर्यावरणामध्ये काम करत असल्यामुळे. आणि आम्ही काही ज्या सूचना त्यांना मांडतोय की ठीक आहे, जर रस्त्याच्या खूपच अडचणीत असेल तर जुने वृक्ष तुम्ही तोडू शकता, पण त्याची भरपाई म्हणून 10 झाडं लावली पाहिजे, तेवढी प्रोव्हिजन आम्ही त्यांना करायला लावतोय. आणि हे कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. वर्धा एकमेव आहेत की नगर परिषदमध्ये पण ते कमिटी आहेत आणि दर महिन्याला मीटिंग होतं. एक जरी फांदी तोडायची असेल तर नगर प्रशासनाला ते परवानगी मागतं, आमची बैठक होतो, त्या बैठकीमध्ये आम्ही स्पॉट व्हेरिफिकेशन करतो खरोखरच ते झाड तोडण्यालायक आहे की नाही, आणि जर लोकांना त्रास होत असेल ते तोडण्याची परवानगी आम्ही ऑफिशियली देतो, त्याशिवाय कोणीही ते झाड तोडत नाही. हे वर्धेमध्ये अनेक वर्षापासून, गेल्या 20 वर्षापासून निसर्ग सेवा समितीचं केवळ झाडं लावणंच नाही, वृक्ष संवर्धन लावणे आणि वृक्ष संवर्धन करणे सोबतच ह्या बाबतीमध्ये सुद्धा जागरूकता निर्माण करणे हे महत्वाचं काम सुद्धा आम्ही हाती घेतलेलं आहे. आणि अनेक रस्ते आहेत, गेल्या 15 वर्षापासून कुठलेही प्रशासन असेल तरी आम्हाला बोलावतं की ह्या रस्त्याचं रुंदीकरण करायचं आहे. कमिटीची मीटिंग होतं, किती झाडं त्यात तोडल्या जाणार आहे त्याचं मार्किंग होतं, स्पॉट व्हेरिफिकेशन होतं, आणि अगदी खूपच असं वाटलं की होऊ शकत नाही, आपण त्याला वाचवू शकत नाही, ते झाड तोडण्याची परवानगी आम्ही देतो आणि नंतरच कामाला सुरुवात होतं. हे उदाहरण तिथे आहे. म्हणून नवीन कायदा करण्याची गरज नाहीये. लोकांमध्ये अवेअरनिंग जर झालंय तर आम्हाला सहज पत्रही पण येतात की या रस्त्याचं काम सुरुवात झालं. ग्रामपंचायत पासून तर जिल्हा प्रशासनापर्यंत, वर्धा जिल्ह्यापर्यंत हे सर्व मुवमेंट सुरुवात झाली. लोकांमध्ये जागरूकता कायद्याच्या बाबतीत पण आलेली आहे. बरोबर आहे. आणि या दृष्टिकोनातून तुम्ही आता म्हणताय तसं की शहरामध्ये सुद्धा कायदे विकासकांना सुद्धा बंधनकारक आहे की इमारतीचा विकास करताना एवढी झाडं ही परिसरामध्ये असली पाहिजे, त्याचं नंबरिंग केलं जातं, नाही का सर? नंबरिंग केलं जातं. आणि हा प्रयोग पण केला आहे की नगर प्रशासनाने जेव्हा परवानगी मागायला येतं, घर बांधायचं आहे, जेव्हा परवानगी देत असताना त्याच्या घरापुढे एक झाड लावलंय कंपल्सरी आहे. तेवढ्यात जर त्यांनी झाड लावलं असेल तर त्याची भरपाई म्हणून नगर प्रशासन त्याला पैसे तेवढे परत करतात. हे महत्वाचं. 1,000 रुपये आधी डिपॉझिट ठेवावं लागतं.
5 वर्षानंतर त्या झाडाचं पूर्ण संवर्धन त्यांनी करावं आणि केलं असेल तर त्याला 1000 परत देतात. अशा पद्धतीचा ते एक सुरुवात झालेली आहे. नगर प्रशासन वर्धेमध्ये ही सुरुवात आहे. मस्त. रवींद्र गानू यांचा फोन आहे गोरेगावहून. नमस्कार. नमस्कार. बोला. हा, मला साहेबांना प्रश्न असा विचारायचा आहे की महाराष्ट्र शासनाच्या वन खात्यातर्फे आणि इतर सामाजिक संस्था या बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि त्याचे सगळे प्रोग्राम आखतात, तर तुमच्या मते हे सगळं समाधानकारकरित्या चालतं का, की काय काही त्यात उणीवा आहेत? म्हणजे काय, लोक आपण सगळ्याच्या मनात खूप असतं पण प्रत्यक्ष करता येत नाही, त्याकरता काय करता येईल? धन्यवाद. त्यांनी म्हटलं होतं की शासनाकडच्या विविध योजना, त्यांची अंमलबजावणी आणि एखादी सेवाभावी संस्था काढून त्या संस्थेच्या मार्फत त्या गोष्टींची अंमलबजावणी आणि त्याचबरोबर सेवाभाव हा मनामध्ये कायम जागृत ठेवणं हे एक आव्हान आहे. अडचणी येतात का? बरेच अडचणी येतात, पण एक उद्दिष्ट आपला 700 वर्षा आधीच तुकारामांनी एक चांगला मंत्र दिलेला आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचारी. इतक्या वर्षानंतरही आज प्रबोधनाची गरज आहे आणि वृक्ष चळवळी करता सातत्याने शासन पण प्रयत्न करतायत. वर्धेला एक आगळेवेगळे उदाहरण म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय. प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की शासन काहीच करत नाही किंवा अनेक त्रुटी त्याच्यामध्ये आहे. या त्रुटीकडे लक्ष देण्यापेक्षा मी काय करतोय, माझी जबाबदारी काय आहे, कारण ऑक्सिजन आणि पर्यावरण जर म्हटलं तर हे प्रत्येकाची गरज आहे. आम्ही मात्र एक पथ्य पाडलंय. मी समितीविषयी बोलील, त्याच्यानंतर त्यांचा प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल की आपल्याला काय करायचं आपण ते करत जावं आणि त्या पद्धतीने आम्ही काम सुरुवात केलं. निसर्ग सेवा समिती जसं आधी सांगितलं, एक टेकडी हिरवी झालीत आणि आत्ता यावर्षी म्हणजे काही एनजीओ जे आहेत म्हणजे ज्या पर्यावरणावर काम करतायत वृक्षारोपणाचं, मी अनेक संस्था बघितल्यात, आलेत, पुढे गेलेत, पुढे थांबलेत, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. करावं लागतं, हे मात्र पथ्य पडलेलं आहे. मी काय करतो किंवा माझ्यापेक्षा दुसरे काय करतो, इव्हन शासनाचं गेल्या 25 वर्षामध्ये मला तरी शासनाने बराच काही सपोर्ट केला आहे. त्यांना माहिती आहे की हे काम शासनाच्या सपोर्ट न करता लोक चळवळीतून होत आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा गरज पडली त्यांनी मला मदत केलेली आहे आमच्या एनजीओला. आणि अशा वर्धेमध्ये बऱ्याच एनजीओ आहेत, ते सातत्याने काम करत आहेत. टेकडीचं एक उदाहरण पुढे आल्याबरोबर आत्ता आम्हाला यावर्षी जे 4 कोटी लक्ष महाराष्ट्र शासनाचं आहे, 17 वर्षापर्यंत आम्हालाही म्हणाले की तुम्ही दरवर्षी झाडं लावा, पण आम्ही ते ऍक्सेप्ट केलं नाही याच्यासाठी की आपली एक मर्यादा आहे. लावलेलं झाड जगलं पाहिजे, हे माझं त्याच्याकडे कटाक्ष आहे. 25 वर्षामध्ये 1 लाखाच्या वर झाडं लागलेली आहेत आणि जेवढी लावलीत म्हणजे अगदी दाव्याने सांगायला हरकत नाही की आमची 90% झाडं सर्वाईव्ह झालेली आहेत. असं कोणीही म्हणणार नाही की आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने झाड लावलेलं आहे, स्मृतीनिमित्ताने झाड लावलेलं आहे आणि ते झाड आम्हाला 2 वर्षानंतर वाढलेलं आहे किंवा त्याची वाढ झालेली नाही. अजून कुठलीही आमच्या माहितीप्रमाणे तक्रार नाही, कारण आमचं सातत्याने लक्ष येत असतं. पाण्याची व्यवस्थापासून तर हे पूर्ण असतं. आणि यावर्षी आम्हाला एक आव्हान पुन्हा आम्ही ते स्वीकारलेलं आहे. काही का असेना 5000 वृक्ष म्हणजे शासनाचा जरी कार्यक्रम असला तरी आम्हाला एक टेकडी त्या ठिकाणी दिली. आम्ही महाश्रमदानातून महावृक्षारोपणाकडे, त्या टेकडी शासनाची टेकडी आहेत, एक रविवार ठरवला. सर्व अधिकाऱ्यापासून ज्यांच्या मनामध्ये आपल्याला वृक्षारोपणाची आवड आहे त्या लोकांनी तिथे यावं, श्रमदान करावं, खड्डे खोदावीत आणि झाडं लावावीत. 1 जुलैपासून तर 7 जुलैपर्यंत आम्ही 5000 झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे. त्यामध्ये शासनाचाही पुढाकार, म्हणजे आम्ही सुरुवात केली, अनेक डॉक्टर मंडळी आहेत, आव्हान केलं, एक मेसेज पाठवला. अनेक तरुण मुलं श्रमदानाला येतात. सकाळी 7ला सुरुवात करायचं, 8 वाजेपर्यंत हजारो हात त्या मागे लागलेत. कारण काय, एक काम जर पुढे गेलं तर कोणीच शासन काय करतो हे म्हणण्यापेक्षा आपण काय करतो ही भूमिका पुढे घेऊन गेलं आणि मला वर्धेत तरी चांगला रिस्पॉन्स मिळतो. मी सांगितलं तुम्हाला 1 लाखाच्या वर झाडं ही केवळ लोक सहभागामधूनच लावलेली आहेत. आणि त्यामध्ये आज शासन पुढे आलं. आता आम्हाला सांगितलं की आम्ही पाण्याची व्यवस्था करून देतोय. आज आम्हाला 5 एकराला फेन्सिंग शासन तयार करून देणार आहे. त्यांनी ते आश्वासन दिलं आणि काम सुरुवात पण झालेलं आहे. आम्हाला मागायची गरज पडली नाही, पण त्यांनी जेव्हा काम पुढे गेलं त्या सर्व सुविधा ज्या आहेत ते शासनही मदत करायला पुढे येतात. मस्त. मॅडम, दिवसाचं महत्व प्रत्येक दिवसापाशी काहीतरी वेगळं असतं आणि महत्व असतं. त्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांपाशी वृक्ष संवर्धनाचं महत्व कसं पोहोचवता? तर दिनविशेष शाळेमध्ये जास्ती महत्वाचे आहे.
त्याच्यामध्ये स्वच्छता, वृक्ष संरक्षण. तर 21 मार्च हा वन दिवस, जागतिक वन दिन म्हणून आम्ही विद्यार्थ्यांकडनं साजरा करून घेतो. 22 मार्च जागतिक जल दिन, 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन आणि 15 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत वन महोत्सव. आणि या वन महोत्सवामध्ये विद्यार्थी आपापल्या घरासमोर तर झाडं लावलेलंच आहे, आमच्या शाळेचा परिसर सुद्धा हिरवागार झालेला आहे. आणि शिवाय यांची जी निसर्ग सेवा समितीची ITI टेकडी आहे, या टेकडीवर सुद्धा विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दिलेला आहे. म्हणजे ते जे झाड त्यांनी लावलेलं आहे त्या झाडाचं संरक्षण करणं ही जबाबदारी विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. अच्छा, प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड सांभाळायचं. हो, एक झाड सांभाळायचं. किती छान. हे झाडं सांभाळायची किंवा झाड वृक्षारोपण करायचं, रोपणासाठी अनेक उपक्रम सर तुम्ही राबवता. वाढदिवसाचं, स्मृतिवृक्षाचं, गृहप्रवेशाचा तुम्ही उल्लेख केलाच, पण बरोबरीने असे कोणते सोहळे असतात की ज्यावेळी वृक्षारोपण करता येणे शक्य आहे म्हणून तुम्ही त्याविषयी सांगता लोकांना? जसं आता मॅडमने सांगितलं की मुलांमध्ये आम्ही एक KG पासून तर PG पर्यंत आम्ही एक चित्रस्पर्धा पर्यावरण ह्या विषयावर घेतोय, ज्यामुळे हजारो मुलं एक दिवस पर्यावरण ह्या विषयावरच चित्र काढतात. दुसरं त्याच्यामध्ये की युवकांमध्ये सुद्धा पर्यावरणाविषयी जाणीव जागृती व्हावी म्हणून आम्ही एक व्याख्यानमाला सुरुवात केली आहे. अनेक धार्मिक व्याख्यानमाला आहेत, पण पर्यावरण ह्या विषयावर व्याख्यानमाला का नाही, तर आम्ही 4 वर्षापासून पर्यावरण क्षेत्रामध्ये फार मोठं काम ज्यांचं आहे त्या कामाची पण माहिती होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती पण होईल. कारण पर्यावरण म्हटलं केवळ वृक्ष लागवडच नाही, तर जलसंधारणाचं पण त्याच्यामध्ये येतं आणि या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये ही प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून 3 वर्षापासून आपण व्याख्यानमाला पण सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये अगदी सुरुवातीला सांगायला हरकत नाही, राजेंद्र सिंग बाबा ज्याला म्हणतो, तर अनेक विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं. दिल्लीला आमची भेट झाली आणि वर्धेला 1000 तरुण मुलं त्या ठिकाणी होती. त्याच्यानंतर पोपटराव पवारांचं काम खूप मोठं काम आहे, ते मुलांना माहिती झालं पाहिजे. म्हणजे आम्ही त्याचपर्यंत वृक्ष लागवड आणि संवर्धनपर्यंतच थांबलो नाही, तर ही एक चळवळ कशी पुढे नेता येईल या पद्धतीने आम्ही केलं आहे आणि त्याचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. मगाशी जो उल्लेख आला होता की त्या दृष्टिकोनानं हवामान, जमीन यांना कुठला वृक्ष योग्य ठरू शकेल, तग धरू शकेल, याविषयी सुद्धा या व्याख्यानांच्या माध्यमातून तुम्ही माहिती पुरवता. हो, जलसंधारणाच्या बाबतीमध्ये आणि वृक्ष जसं वडसावित्रीचं जे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही नवीन जोडपे ज्यांचं लग्न झालेलं आहे, काय होतं की स्त्रियांनीच वडाची पूजा करावी. आपण बरेच म्हणजे पुरुष मंडळी ज्याला आपण धुळत म्हणतो की आपल्या सर्व जबाबदाऱ्या स्त्रियांवर सोपवून दिलेल्या. म्हणजे आवळी पूजन जरी म्हटलं तरी स्त्रियांनी आवळीचं पूजन करावं, ठीक आहे आपल्या भारतीय, पण दोघांनीही का करू नये. वडसावित्रीच्या बाबतीमध्ये अनेकांना माहिती आहे, पण आम्ही एक नवीन प्रयोग केला की ज्यांचं लग्न झालंय नवीनपणे दोघांनी यावं, म्हणजे सावित्री येईल आणि सत्यवानी येईल आणि ते वडाचं झाड लावतील. फेऱ्या मारण्याचा हा भाग, फेरी मारणं म्हणजे एक संरक्षण करणं हा एक संदेश त्याच्यामध्ये देतोय. आपण ट्रायबल एरियामध्ये जरी बघतो, म्हणजे ट्रायबल म्हणता येणार नाही, त्यांनी वृक्षाचं संवर्धन केलं की त्यांचं पूर्ण जीवन आपणच त्यांच्यामध्ये आहे. मी चारोळीचं म्हणजे चारोळी आपण बेळघाट आणि बाकी म्हणतो की कुपोषण आहे, पण चारोळीपासून उत्पन्नही होतं आणि आरोग्यास पोषक पण आहे आणि चारोळीचं झाड फार उत्तम आहे. म्हणजे आपण त्याचं लागवड करत नाहीये, पण अशा पद्धतीचं जर वृक्षारोपण केलं तर पर्यावरणीय संवर्धन होईल आणि आपलं आरोग्य पण त्यापासून मिळेल. नक्कीच. पुढचा एक फोन आहे, ग्रेगरी परेरा आपल्याशी बोलतायत मीरा भाईंदर इथून. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी ग्रेगरी परेरा मीरा भाईंदर बोलतोय. बोला. या विषयाला आज आपल्याबद्दल धन्यवाद तुम्हा तिघांचे. मॅडम, मला असं बोलायचंय की मी जिकडे राहतोय तिकडे मी रो हाऊस मध्ये राहतोय. तिकडे 25 रो हाऊस आहेत आणि बिल्डरने आम्हाला पाठीमागे गार्डन दिलेलं आहे. आम्ही 95 पासून राहतो तिकडे आणि तिकडे आम्ही झाडं लावले, गार्डन दिलं. आता त्याच्यानंतर लोकांनी नवीन घरं घेतलेली आहेत, त्यांनी ते मागचे गार्डन झाडं कापून, नारळासारखी मोठी मोठी झाडं कापून त्यांनी तिकडे रूम बांधायला घेतलेले आहेत. तर मला त्याच्याबद्दल काय हे नाही, कारण माझा वैयक्तिक प्रश्न असा आहे की आमचे शेजारी त्यांनी ते बांधून एक मी रात्रीच्या 9 वाजता त्यांनी झाडं कापले आहेत. त्यांनी व्हिडिओ पण घेतलेले आहेत, फोटो घेतलेला आहे आणि नगरपालिकेला लेखी कंप्लेंट केलेली आहे. ते नगरपालिकेचे लोक दुसऱ्या दिवशी येतात आणि पाणी करताना नाही, त्यांना ते गार्डन नको आहे आणि मला काही त्यांच्यापासून हे मिळत नाही, रिस्पॉन्स मिळत नाही.
मग आता ते चिडून आमच्या शेजारी चिडून त्यांनी आमच्या गार्डनमध्ये येऊन झाडं कापतायत रात्री 8 वाजता दुपारी 2 वाजता मी घरात नसतो तेव्हा. तर त्याच्याबद्दल तुम्ही जरा मार्गदर्शन कराल तर बरं होईल. धन्यवाद. तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. आपल्याला ग्रेगरी परेरा यांचा फोन होता आणि त्यांनी म्हटलं होतं अनधिकृतरित्या वृक्ष तोडणी किंवा वृक्षांची चोरी, वृक्ष संवर्धन या बाबतीमध्ये कशा पद्धतीने सामान्य नागरिकांनी जागृत असायला हवं. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन, मला असं वाटतं की वृक्ष लागवड एक जी पद्धत आहे काही लोकांनी ती स्वीकारावी आणि काही लोकांचा असा ग्रुप संघटन व्हायला पाहिजे की वृक्ष जिथे तोड होत असेल मोठ्या प्रमाणात, कारण ही फार मोठी प्रक्रिया आहे, ते आम्ही अनुभवतो आहे. मलाही खूप फोन येतात की सर हे झाड तोड, आणि विशेषतः दोघांचं भांडण असतं त्याच्यामध्ये जागेच्या बाबतीत की कुठल्या, आणि ते पर्यावरणमध्ये वृक्ष लागवड करणाऱ्या लोकांनी सांभाळावं. पण माझं असं म्हणणं आहे, आग्रह आहे की एक ट्री ऑथॉरिटी आहे, यांनी जो प्रश्न विचारलेला आहे यांनी ट्री ऑथॉरिटीकडे जाऊन आपलं म्हणणं मागावं, त्यांना नक्कीच न्याय मिळेल. फक्त सातत्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे. जर मनामध्ये वृक्षाविषयी प्रेम असेल, जर आपला कान पिरगडल्यानंतर ज्या वेदना संवेदना आपल्या माणसाला होतात, तसं जर झाड तोडताना ह्या संवेदना जोपर्यंत माणसामध्ये होणार नाही तोपर्यंत हा प्रश्न निकालात निघणारच नाही. त्यांनी मला जो प्रश्न विचारला की या ठिकाणी खरं आहे, पण माझा एक त्यांना विनंती आहे की त्यांनी ते पुढे घेऊन जावं. त्यांना यश नक्कीच येईल, कारण ऑथॉरिटी त्याच्यामध्ये लक्ष घालतील. महिना, 2 महिने, 4 महिने, वर्ष लागेल, पण एकदा की त्यांनी ऑथॉरिटीकडे पुढाकार घेतला आणि सातत्य ठेवलं तर नक्कीच यश येईल. वर्धेमध्ये मी एक रोल मॉडेल म्हणून वर्धेकडे बघतोय आणि अनेक स्तरावर आम्ही काम केलंय. मी तुम्हाला जसं सांगितलं की लहान मुलांमध्ये हे रुजलं पाहिजे, मॅडम त्या बाबतीत पूर्ण पुढाकार आहे. त्यानंतर युवकांमध्ये रुजलं पाहिजे म्हणून केवळ पर्यावरण संदेश देण्यापेक्षा ज्या क्षेत्रामध्ये मोठी मोठी मंडळी काम करतायत त्या लोकांना पुढे आणायचं आणि एक प्रेरणा देऊ. म्हणजे आयुष्यामध्ये पुस्तकं आणि माणसं ही जर मिळाली, चांगली माणसं मिळाली की आपलं आयुष्य बदलून जातं. मला पण माझ्या याच्यामध्ये आयुष्यामध्ये बाबा आमटेंसारखे, प्रकाश आमटे असे माणसं मिळालीत, या क्षेत्रात काम करणारी माणसं मिळाली, म्हणून आम्ही कुठेतरी पुढे हे काम सुरुवात केलेलं आहे. वृक्ष संवर्धन करत असताना जे आपण ट्री गार्ड म्हटलं, मी मगाशी तुम्हाला म्हटलं त्याचं सुंदर असं नाव लिहिलं जातं, स्मृती वृक्ष. म्हणजे घरचं कोणी जर मरण पावलं असेल त्याचं नाव आम्ही वर लिहितो आणि त्याच्या म्हणजे संवेदना ज्या असेल तर घरच्या मंडळीचं त्यांचं पण नाव ते ट्री गार्डवर दिसतं. आणि तुम्ही कलरफुल ट्री गार्ड वर्धा शहरामध्ये तुम्ही कुठल्याही रोडनी गेलं असेल, ज्यांना असं वाटलं की वृक्ष लावायचं आहे तर स्मृती वृक्ष, वाढदिवस वृक्ष, देहदान संकल्पना वृक्ष ही आम्ही त्यामध्ये घेतलेलं आहे. आणि विवाह वृक्ष याच्यामध्ये ही संकल्पना मांडली आहे, ती लग्न झाल्यानंतरही दोघांचं नाव, वर वधूंचं नाव लिहायचं. आणि असे कलरफुल ट्रिगर तुम्हाला संपूर्ण वर्धेमध्ये दिसतील. त्यापुढे 60 वर्ष झाल्यानंतर आपण आयुष्य आपलं जातं की माणसाने एक झाड लावायचं. ज्या माणसाने पूर्ण आयुष्यभर झाड लावलं नाहीये, पण आपलं 60 वर्षानंतर जर पुढचं जीवन हे करायचं तरी त्यांनी एक झाड लावलं पाहिजे. म्हणून मागच्या 2 वर्षापासून ही संकल्पना आम्ही पुढे आणली आणि प्रचंड जो कोणी रिटायर होतो, निवृत्त होतो, त्या निमित्ताने ते झाड लावलं जातं. नूतन वर्षाभिनंदन. तरुण मुलं पुढे आलेली आहेत. माझ्याच सोबत जे काम करणारी मुलं आहेत की नवीन वर्षाचं स्वागत कसं करायचं, तर वृक्षारोपणाने का होऊ शकत नाहीये. आणि नूतन वर्षाभिनंदन, षटशपूर्ती वृक्षारोपण अशा पद्धतीचं आम्ही ट्री गार्ड लावतो. प्रश्न असतो की ट्री गार्ड हे चोरीला जाण्याचं प्रमाण, कारण ते लोखंड ज्याला म्हणतोय, एक कलरफुल ट्री गार्ड, दिस इज द आयडेंटिफाय, म्हणजे एक वर्धेचं एक आयडेंटिफिकेशन आहे. सर्व संघटना पुढे आल्यात, म्हणजे बँक, LIC, मोठ्या मोठ्या संस्था पुढे आलेल्या आहेत. त्या सर्व संस्थांनी आपली जाहिरात पण होते, मार्केटिंग होते आणि पर्यावरण संवर्धनामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा त्यांचा असते. हजारो ट्री गार्ड तुम्ही कुठल्याही रस्त्यावर जर गेला तर हे ट्री गार्ड तुम्हाला दिसतील. आणि ट्री गार्ड चोरीला जाण्याचा हा जो प्रकार, सुरुवातीला खूप चोरीला गेली ती ट्री गार्ड, पण आम्ही त्यांना जे प्रशासन आहे प्रशासनाकडे तक्रार करणं, माझ्या घरची कुठली वस्तू चोरीला गेल्यानंतर आपण त्या पद्धतीने, आणि आम्हाला तिथल्या प्रशासनाने जी काही चोरी करून घेतल्यानंतर जे काही मंडळी असतात त्यांचा आम्ही सहभाग घेतलेला आहे. आणि आज आम्हाला सांगा असं वाटतं आमचं कुठलंही ट्री गार्ड चोरीला जात नाही. उलट 5 जून जागतिक पर्यावरण दिवस असतो, त्या दिवशी आम्ही 100 झाडं लावतोच. आणि त्यामध्ये जी लोहालोखंड खरेदी करणारी जी असोसिएशन आहे ते आमच्यासोबत येतं आणि अशा पद्धतीचं ते काम. बरोबर आहे. खरं म्हणजे मुद्दे खूप आहेत. हे निसर्ग संदेश सारखं सुंदर मॅगझिन जे आहे ते टेबलावरती मला दिसतं आहे की या माध्यमातून सुद्धा तुम्ही निसर्ग सेवा समिती जी आहे ते वृक्षारोपणाचं महत्व सगळ्यांपाशी पोहोचवत आहे.
वेळ कमी आहे पण थोडक्या वेळामध्ये नेमका संदेश आपल्या सगळ्यांपाशी पोहोचलेला आहे, तो म्हणजे झाडं वाचवा, झाडं जगवा आणि त्यांचं संवर्धन करा. पर्यावरण रक्षण, पर्यावरण संवर्धन म्हणजेच माणसाची उन्नती, आपल्या समाजाची उन्नती. कसा वाटला भाग नक्की कळवा. प्रतिक्रियांसाठी पत्ते लिहून घ्या, ते आहेत असे. फेसबुकच्या माध्यमातून www.facebook.com/sakhisayhadri.td. ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. यूट्यूबवरती हा एपिसोड तुम्ही पुन्हा बघू शकता www.youtube.com/sakhisayhadri आणि ट्विटर हँडलवर तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा @ddsahyadri. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. तुम्ही दोघेही इथे आलात, तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, त्याला भरभरून शुभेच्छा तर देतेच आहे, पण या बरोबरीने तुम्ही वेळात वेळ काढून याविषयी नेमक्या शब्दामध्ये आपला संदेश पोहोचवलात. मनपूर्वक आभार मानते. आणि आता या कार्यक्रमाचा शेवट जो आहे तो अतिशय नेमकी अशी रवींद्रनाथ टागोरांची कविता आहे, संदेश देणारी वृक्षरोपणाचा. त्या कवितेने केला तर अतिशय आनंद होईल. वृक्ष देवो भव. वृक्ष हाच आपला ईश्वर आहे, कारण जो देतो तो देव. ही झाडे तुझला देती रे उन्हात शीतल छाया, अन मधुर फळे पुरविती रे जीव तुझा जगवाया. तव कुठार झाडावरती नाही तुझवर पडते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. वृक्षाचे मागणे आहे, हे मानवा, ग्रीष्मातील घोर उन्हात मीच तुझे रक्षण करतो. शिशिर ऋतूतील कडक थंडीची रात्री स्वतः जाळून मीच तुला ऊब देतो. तुझे घराचे कौलारू देखील माझ्याच आधाराने उभे आहे. मीच तुझी खाट आहे, जिच्यावर तू रात्रीची वाट काढतो. मीच तू काष्ट आहे, ज्याच्यापासून तुझी नाव बनते. नांगर कोयते मीच आहे, तुझ्या झोपडीचे दरवाजे तरी काय माझेच आहे. हत्ती घोडे आदी रूपे घेऊन मीच तुझी बालपणी करमणूक करतो. तर तुझी अंतकाळी मरणानंतर चितेचे सदा धारण करून मीच तुला पावन करतो. बालपणापासून मृत्यूपर्यंत आजन्म मीच तुझा खरा सखा सोबती आहे. तुझे हितार्थ निष्काम भावनेने मी सर्व दुःखे सहन करतो. प्रार्थना करतो माझी वाढ होऊ दे. तुझे जीवनाचे अंग समजून माझे रक्षण कर. वा, माझं रक्षण